तर मराठी हिंदी वादामध्ये कल्याणच्या अर्णवने आत्महत्या केली। या प्रकारानंतर भाजप शिवाजी पार्कात आंदोलन करणार आहे। राजकीय वातावरण त्यामुळे पेटलंय। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप आहे। कुठे फेडणार हे पाप अशा शब्दात अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। तर नेमकं काय घडलं ते आपण पाहूया। अर्णव खैरे या कल्याणमध्ये राहणाऱ्या युवकानं मंगळवारी आत्महत्या केली। मंगळवारी त्याला लोकलमध्ये मारहाण झाली होती। अर्णव कल्याणहून मुलुंडला जात होता। लोकलमध्ये गर्दी होती। गर्दी असल्यामुळे प्रवाशांना अर्णवने हिंदीमध्ये आगे सरको असं म्हटलं। यावरून 4 जणांनी अर्णवला मराठी बोलायला लाज वाटते का असं म्हणत मारहाण केली। या मारहाणीच्या घटनेचा धसका घेऊन अर्णवने घरी जाऊन आत्महत्या केली। अर्णव प्रकरणामध्ये आंदोलन करणार आहे। हिंदीतून त्याला बोलला की आप थोड़ा मेरे पे प्रेशर आ रहा है, आप थोड़ा आगे धक्का दो। हे ऐकून आजूबाजूचे लोक होते आणि त्यांनी त्याला कानाखाली मारला। तुला मराठी बोलायची लाज वाटते का? ते म्हणतो मी पण मराठीच आहे, मला पण मराठी येतं। आणि ते मी त्याला म्हटलं की बेटा जास्त मारलं का? तेव्हा हा पप्पा ते लोक भरपूर लोक होते, माझ्या अंगावर येत होते आणि तो माझा मुलगा खूप घाबरला होता त्याच्यामध्ये। तो घाबरून त्याला ॲक्च्युली मुलुंडला जायचं होतं। तो ठाण्याला उतरून दुसरी ट्रेन पकडून नंतर मग तो मुलुंडला कॉलेजला गेला। 12 वाजता घरी पोहोचला, मला फोन केला आणि नंतर ही घटना मला त्यांनी पुन्हा 15 मिनिटांनी फोन केला। काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता भाषावाद, प्रांतवाद, समाजामध्ये तेढ निर्माण करणं, विष पसरवणं अशा प्रकारच्या गोष्टी ते करतायत। त्याचेच परिणाम हे आहेत की आज एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आणि तमाम मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते। या परप्रांतीयांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत त्यांनी ते लोक तोंडात मूग गिळून का गप्प बसलेत हा आमचा प्रश्न आहे। हे लोक आता ह्याच्यावर का बोलत नाहीये? इतर सगळ्या गोष्टींवर बोलणारे पक्ष, भारतीय जनता पक्षासारखे हे लोक का गप्प आहेत? मराठी मुलाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुटुंबाच्या पाठी उभी आहे आणि त्याला न्याय मिळवून देऊ आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची याच्यामध्ये। आणि आता बातमी आहे ती पुण्यामधून। हिंजवडीमध्ये सिमेंट मिक्सरला ओव्हरटेक करताना अपघात झालेला आहे। सिमेंट मिक्सरच्या खाली आल्यामुळे एका मुलीचा मृत्यू झालेला आहे। मुलगी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत धरणावर फिरायला गेली होती। ओव्हरटेक करत असताना या मुलीचा मृत्यू झालाय।